सुमारे 300 वर्षांपूर्वी या परिसरात असलेल्या टेकडी गावात ही देवी प्रकट झाली. लोकमान्यतेनुसार देवीची मूर्ती स्वयंभू आहे. काळ्या दगडातील 2 फूट उंचीची मूर्ती जिला सिंदूर व चंदनाचा शृंगार केला जातो. मारुबाई म्हणजे गावाची रक्षण करती. तिचं अष्टभुजा रूप, ज्यात शिवाचा त्रिशूल, विष्णूचा चक्र, कुबेराचा गदा हे दाखवते की गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात देवीचे संरक्षण आहे. एक रोचक गोष्ट म्हणजे माटुंगा हे नाव कदाचित मारुबाई टेकडी गाव यावरूनच आलं असावं. म्हणजे या देवीने केवळ भक्तांचं रक्षण केले नाही तर संपूर्ण परिसराच्या ओळखीला नावही दिलं. प्रथम देवी पिपळाच्या झाडाखाली विराजमान होती. पण ब्रिटिशांच्या काळात 1898च्या बॉम्बे सुधारणा कायद्यामुळे रस्त्याच्या कामासाठी मंदिर हलवण्याचा प्रश्न आला. स्थानिकांनी विरोध केला आणि अखेरीस देवीला आदरपूर्वक इथल्या नवीन मंदिरात स्थापन करण्यात आलं. मारुबाई गावदेवी मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर हा भागाचा सांस्कृतिक वारसा आहे. इतिहास, लोककथा आणि लोकश्रद्धेचं संगम. ही आहे कहाणी मारुबाईची आणि हीच आहे कहाणी माटुंग्याच्या ओळखीची.